गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल फन विथ मनाली. तर आजचा ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉग. मी चालली आहे 5 दिवसासाठी ओडिसाला. तर तुम्ही बस ब्लॉग एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा. सो आम्ही फायनली निघालो आणि यावेळेस आम्ही आमच्यासोबत ड्रायव्हर ठेवला होता, कारण खूप दूर आहे ओडिसा. सो 5 वाजता काका काकू आई बाबांना प्यायचा होता चहा, तर हे लोक चहा प्यायला थांबले होते. भरपूर तास झाले होते निघून आणि मला आणि लावण्याला खूप बोर होत होतं, तर आम्ही दोघींनी सापशिडी खेळली आणि ती पण तिथे व्लॉग काढत होती. आता आम्ही आलो आहे देवीच्या देवळात. आता आम्ही तिकीट काढू आणि जाऊ देवीच्या देवळात. असा विचित्र अवतार झाला. तर आता आमचा नंबर यायला सध्या वेळ आहे थोडासा, काही 15 वगैरे मिनटं. ओके, आता आमचा फायनली नंबर आलेला आहे. सो आम्ही आता वर जाऊ देवीच्या देवळात. सो आता आम्ही पोहोचलेलो आहे. सॉरी गाईज, मी तुम्हाला आतमधलं नाही दाखवू शकली, कारण इथे कॅमेरा अलाउड नव्हता. सो आम्ही जाता जाता इतके सारे बंदर पाहिले, तिथे बसलेले होते. तिकडे पण त्या साईडलाही बसलेले. तर आता आम्ही परत चाललेलो आहे रोपवेनी खाली. सो आता गरमी, आता आम्ही दोघे खात आहे आईस्क्रीम. सॉरी गाईज, मला माहीत आहे की मी बाहेरचं जास्त दाखवत आहे, पण आम्ही कुठे थांबलो नाही, कारण असं काही होतच नाही तिथे, तर म्हणून मला बाहेरचं दाखवावं लागलं. सॉरी. जसं की मी तुम्हाला सांगितलं की रोडवर काहीच नव्हतं, एक पण रेस्टॉरंट पण नव्हतं दिसलं आम्हाला. तर मग आई, ताई आणि काकूने एक मिनी किचन टाईप त्यांचं केलं होतं. मस्त कच्चा चिवडा आम्हाला करून दिला होता त्यांनी. कांदा वगैरे त्यांनी कारमध्येच कापला. पण तो कच्चा चिवडा खरंच एकदम टेस्टी झाला होता. हा सन सेट होताना इतका सुंदर दिसत होता. तर आता झाली होती रात्र आणि आम्ही डिसाईड केलं होतं की आता आम्ही कुठे स्टॉप नाही घेणार आणि कंटिन्यूअस जाणार आणि डायरेक्ट पुरीला आम्ही थांबणार आहे. तर आम्ही सगळे अंताक्षरी खेळलो. आता आम्ही खूप वेळानंतर आम्हाला एक रेस्टॉरंट मिळालं होतं, सो आम्ही तिथे जेवायला थांबलो होतो फायनली. तिथे आम्ही दाल तडका, तंदुरी रोटी आणि जिरा राईसच खाल्ला. सॉरी गाईज, मी मधले क्लिप्स नाही टाकू शकली, कारण जेव्हा आम्ही 5 वाजता पुरीमध्ये पोचलो ना, आम्ही खूपसे हॉटेल्स शोधले, पण ते म्हणत होते की 9च्या नंतरच हॉटेल्स सगळे अवेलेबल असतात. आणि जेव्हा आम्ही 9च्या नंतर तिथे चेक इन करायला गेलो, तेव्हा ते म्हणे की तिथे एक पण रूम आता अवेलेबल नाही आहे. सो आम्हाला फायनली 11 वाजता एक रूम अवेलेबल झाली. सो आम्ही तिथे बॅग्स ठेवून आम्ही आता हे एक्सप्लोअर करत आहे मार्केट. हे जे सगळं लाकडाचं बनत आहे ना, ते आहे जगन्नाथपुरीला जे 7 जुलैला रथयात्रा होणार आहे ना, सो इथे ही लाकडानी रथ बनत आहे आणि तिथे एक पण प्रकारचं त्यांनी मशीनचं यूज नाही केलं, सगळं ते हाताने करत होते. सो थोड्या वेळाने मंदिराच्या वर जो भगवा आणि ध्वज आहे ना, ते चेंज होणार आहे. तर इतक्या वर चढून आता भगवा आणि झेंडा 2 माणसं चेंज करेल.
आता त्यांनी तिथे दुसरा झेंडा लावला काढून. सो आता तुम्हाला दिसलं असेल की त्यांनी रेडवाला झेंडा काढून येल्लोवाला लावला आहे. सो आता आम्ही इथे आलेलो आहे नाश्ता आणि शॉपिंग करायला. आम्ही सगळ्यांनी खाल्ला पेपर मसाला डोसा आणि ताई आणि बाबांचा होता उपास, तर त्यांनी लस्सी प्यायली. सो गाईज, तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय घेतलं. माझ्यासाठी लाईट उलटा साईडने इग्नोर करा आणि मागचा पसाराही इग्नोर करा. सो सगळ्यात पहिले मी घेतलं हा फ्रॉक आहे, संबलपुरी कॉटन म्हणतात याला, क्यूटचा फ्रॉक आहे. अँड देन मग मी घेतला हा लाईट ब्लू कलरचा प्लाझो, त्याच्यावर खूप क्यूट प्रिंट होतं फ्लावर्सचं. तर मग त्या प्लाझोजवर मी घेतला हा टॉप. देन मी घेतली ही चप्पल. सो मग आता नाश्ता आमचा 6-7 वाजता झाला होता, तर आम्ही गेलो होतो 11 की 12 वाजता जेवायला. आणि मी आणि लावण्यानी चिली पटॅटो खाल्ले. आता आम्ही आलो आहे कोणार्क सूर्य मंदिर. सो हा आहे डे 3. सो आम्ही कोणार्क मंदिरहून येता येता इथे इतके छान शॉप्स होते छोटे छोटे. आम्ही तिथून खूपसे सामान घेतले, पण मी दाखवू नाही शकली, सॉरी. पर्सेसचं कलेक्शन खूप छान होतं, तर आम्ही तिथून एक जूटची पर्स घेतली. सो आता इथे आहे हे समोर सूर्य मंदिर. नवग्रह मंदिरमध्ये, फक्त मी आज शूट नाही करू शकणार. सो आता आम्ही आलो आहे या समुद्रावर. इथे इतकी सुंदर हवा चालू आहे, खूप थंड वाटत आहे आणि ही हवा चालू आहे. ॲक्च्युली हा ओडिसाचा बीच ना खवळला आहे. इथे खूप जोरात लाटा आहेत, खूप मोठ्या लाटा आहेत. आणि आता झाली आहे रात्र आणि आम्ही आता आलो होतो एका रेस्टॉरंटमध्ये, पण मी जास्त क्लिप्स नाही ॲड करू शकली कारण मग आम्ही रूमवरच होतो, तर डायरेक्ट जेवायला आलो आम्ही. तर हा आहे डे 4. काल जे आम्ही बीचवर आलो होतो ना, त्याच बीचवर आहे आम्ही, पण आज आम्ही ओलं होत आहे. तो बीचवर खूप गरम होतं, तर आम्ही इथे लिंबू पाणी पित होतो. आता आम्ही चाललो आहे गोल्डन बीचवर, कारण आम्ही सकाळी जाणार होतो पण ते कॅन्सल झालं. सो आता आम्ही चाललो आहे गोल्डन बीचवर. तर गोल्डन बीचवर पोहोचलेलो आहे आणि इथे गर्दी पहा. लिटरली आम्ही जेव्हा कार घेऊन आलो होतो तेव्हा अतिशय जास्त गर्दी होती त्या साईडनी. गाईज, मी तुम्हाला एक फनी गोष्ट दाखवते. जो हॉटेल आहे ना, तिला डेकोरेशनची जरूरत नाही आहे, कारण की त्याला कपडे इथे कराट्याचं आहे हे, पण तिथे गर्दी पा. मी इथे स्वीट कॉर्न खातो. बापरे, हे किती खेळलो होतो. अरे रे, किती मोठे शंख आहेत वेगवेगळे आणि मोठे. बाबा जो शंख वाजवत आहे ना, तो आम्ही घेतला. हे जे आहे ना, ते रिअल मोतीनी बनलेलं आहे, जे समुद्रातून येतं. आम्ही जो शंख घेतला ना, तो पण त्याच मोतीनी बनलेला आहे. सो सगळी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही थांबलो होतो थोडा वेळ बीचवर. तिथे इतकं छान आणि शांत थंड वाटत होतं. सो हे आहे अमेरिकन डायमंड आणि आम्ही हे सगळं घेतलं. सो बीचवरनं असं एक बांबूनी रूफटॉप टाईप बनवलं होतं. तिथून पूर्ण आपल्याला समुद्र दिसतं आणि मार्केट दिसतं. आता आमचं फायनली सगळी बीचच्या समोरची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये जेवायला, कारण खूप भूक लागली आहे आता. सो आम्ही आता तुम्हाला तिथे भेटतो. हे सारं बनून गेलं 2 दिवसात. रथ आहे हे रथाचं.
आज आम्ही चाललो आहे भुवनेश्वरला आणि मग तिथून आम्ही नागपूरला जाऊ. तर आता मी तुम्हाला तिथेच भेटते. इथे मोबाईल अलाउड नाही गाईस. जसं की मी तुम्हाला व्लॉगच्या स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की इथे जातानाही एक पण रेस्टॉरंट नव्हतं. तर आम्ही परत काकू वगैरे आम्हाला कच्चा चिवडा करून दिला. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि आत्ता वाजले आहे 5:21. आत्ता जस्ट आम्ही पोहोचलो. आमचे अवतार वगैरे खूप बरं हे झाले आहे. माहीत आहे मी अर्ध्या व्लॉगमध्ये व्हॉइस ओव्हरिंग करते कारण सगळीकडे आवाज होता तो. पण इट्स ओके. सो होप यू लाईक दिस व्हिडिओ. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.